नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचे। आज आपण बनवत आहोत मिक्स व्हेज। तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका आणि मला नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये सांगा मिक्स व्हेज कशी झालेली आहे ते। मिक्स व्हेज बनवण्यासाठी आपण इथं काही भाज्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आहे गाजर, फरसबी, बटाटा, ढोबळी मिरची, फ्लॉवर आणि मटार। भाज्या ऑप्शनल आहेत, तुम्हाला ज्या भाज्या ॲड करायच्या आहेत त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता। तसेच ग्रेव्हीसाठी 2 मोठे टोमॅटो कापून घेतलेले आहेत मी आणि 1 मोठा कांदा कापून घेतलेला आहे। त्यानंतर मी मसाल्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि पाऊण चमचा हिंग आणि 1 चमचा किचन किंग मसाला आणि त्याचबरोबर अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट। आपण इथं काही खडे मसाले पण घेतलेले आहेत। त्यामध्ये आहे 1 तमालपत्र, 2 लाल मिरच्या, 1 मोठा दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, 3 इलायची आणि 4-5 साबूत काळी मिरी। सर्वात अगोदर आपण पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। मी पॅनमध्ये सर्व भाज्या टाकलेल्या आहेत। आता त्या आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत। मी आता भाज्या चांगल्या तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेत आहे। भाज्या जर परतून घेतल्या तर आपल्याला भाज्यांना बॉईल वगैरे करायची गरज नाही किंवा नंतर पण मग भाजी लवकरच होऊन जाईल आपली। आता थोडंसं परतून घेतलं तर आणि टेस्टमध्ये पण थोडासा फरक पडतो परतून घेतल्याच्या नंतर। क्रंची आणि खूप अशा चवदार अशा भाज्या होतात। आपल्याला जर पनीर वगैरे घ्यायचं असेल तर ऑप्शनल आहे, तुम्ही पनीर पण घेऊ शकता। तुम्ही बघू शकता भाज्या चांगल्या प्रकारे परतून झाल्या आहेत। आपल्याला आता ह्या भाज्या दुसऱ्या एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायच्या आहेत। सेम पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। आता पण थोडंसंच तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं आहे आपलं। आता आपल्याला हे काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। त्यात सर्वप्रथम हे तमालपत्र टाकून घेऊया। त्यानंतर हे दालचिनीचे 2 तुकडे टाकून घेऊया, 3 इलायची टाकून घेऊया, ह्या 4 लवंगा आहेत त्या टाकून घेऊया आणि ही 4-5 काळी मिरी आहेत ती टाकून घेऊया। तसेच याचबरोबर आपल्याला जिरे पण टाकून घ्यायचे आहेत। मी लाल मिरच्या टाकल्या नाहीत कारण लाल मिरच्या करपल्या असत्या। आता याला आपण थोडंसं परतून घेऊया। परतलं हे छान प्रकारे। यात आता आपल्याला हे आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आलं लसणाची पेस्ट पण आपण आता छान परतून घेऊया या मसाल्यांबरोबर। आलं लसणाच्या पेस्टमुळे पण मिक्स व्हेज भाजीला चांगली चव येते।
मी आता यात चिमूटभर हिंग टाकून घेत आहे. हिंग पण आपण थोडा वेळ परतून घेऊया. हिंग पण परतून झालाय छान प्रकारे. सर्वात शेवटी आपण लाल मिरच्या टाकून घेऊया. सर्वात शेवटी टाकण्याचं कारण हेच की सुरुवातीला जर टाकल्या असलेल्या मसाल्यांसोबत आपण तर त्या काळ्या पडल्या असत्या आणि करपल्या पण असत्या, म्हणून मी त्या सर्वात शेवटी टाकलेल्या आहेत. आपल्या मिरच्या पण छान प्रकारे परतून झालेल्या आहेत. आता आपण ह्या ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या तेलामध्ये त्या भाज्या टाकून घेऊया. ही मिक्स व्हेज भाजी खूप छान होते, खूप सुंदर लागते. आणि फायद्याचं जर विचारायला गेलं तर भरपूर फायदे आहेत त्याचे. सर्व मिक्स भाज्या आहेत. विटॅमिन, प्रोटीन सगळं काही अवेलेबल आहे यात. आता आपण या भाज्या मसाल्यांमध्ये नीट मिक्स करून घेऊया, म्हणजे त्याचा फ्लेवर चांगल्या प्रकारे भाजीला लागेल. इकडे आपल्याला दुसऱ्या पॅनमध्ये अगदी थोड्याशा तेलावर ग्रेव्ही परतून घ्यायची आहे आणि मसाले पण टाकून घ्यायचे आहेत ग्रेव्हीमध्ये. हे बघा, मी ग्रेव्ही टाकून घेत आहे. आपल्याला आता ग्रेव्ही परतून घ्यायची आहे आणि मसाले पण टाकायचे आहेत त्यात, जेणेकरून त्या ग्रेव्हीचा रंग चांगला आला पाहिजे. आपण थोडा वेळ तेलामध्ये ग्रेव्ही परतून घेऊया. आपल्याला ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात मसाले ॲड करायचे आहेत. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीमधला पाण्याचा अंश खूप सारा कमी झाला आहे आणि ग्रेव्हीला तेलसुद्धा सुटलं आहे. आता आपल्याला यात एक एक करून मसाले टाकायचे आहेत. सगळ्यात अगोदर आपल्याला यात हळद टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मिरची पावडर टाकायची आहे. आणि सर्वात शेवटी हे मीठ टाकायचं आहे. आता आपण हे सर्व साहित्य ग्रेव्हीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया, म्हणजे ग्रेव्हीचा कलर छान येईल आणि त्याचा स्वाद पण छान येईल. हे चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे. ग्रेव्हीला कलर पण हळूहळू छान येत आहे. ग्रेव्हीमध्ये सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत. आता आपण ही ग्रेव्ही भाजीमध्ये टाकूया. आता आपल्याला भाजीमध्ये ही ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे. मी आता ही ग्रेव्ही चांगल्या प्रकारे भाज्यांमध्ये मिक्स करून घेत आहे, जेणेकरून सर्व भाज्यांना ग्रेव्ही लागली पाहिजे. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही चांगल्या प्रकारे मिक्स होत आहे.
अशी हॉटेल स्टाईल ही भाजी मिक्स व्हेज आपण घरच्या घरी पण बनवू शकतो. त्यासाठी हॉटेलवर जाऊन खायचीच काय असं काही गरज नाही. हे बघा छान प्रकारे मिक्स झालेली आहे. आता मी एकीकडे पाणी गरम करून घेतलं होतं, ते आता पाणी यात टाकत आहे. पाणी गरम करून टाकण्याचं कारण एकच की आपण भाज्या पण परतून घेतलेल्या आहेत आणि त्यात जर थंड पाणी टाकलं तर ते त्याचं शिजण्याचं जे हे आहे ना प्रक्रिया आहे ना ती मिसमॅच होऊन जाते. थंड पाण्याला गरम पाणी व्हायला वेळ लागतो, तोपर्यंत त्या भाज्या शिजल्या जातात आणि त्यांची चव वेगळी लागते. चवीमध्ये भरपूर फरक पडतो गरम पाणी टाकण्यामुळे आणि थंड पाणी टाकल्यामुळे. ही एक टिप्सच आहे भाजीसाठी. आपण भाजीमध्ये गरम पाणी टाकल्यामुळं भाजीला लगेच उकळी आली आहे. आता आपण हे पाणी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. सर्व मसाले ग्रेव्ही भाजीला छान प्रकारे लागल्या जाईल. आता मी यात थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहे. मी ही सर्व साहित्य दाखवताना मेन्शन केली नव्हती, ऑप्शनल आहे, टाकणं किंवा न टाकणं. थोडीशी टाकून घेते मी आता. भाजीला टेस्ट पण चांगली येते आणि दिसते पण छान. तुम्ही बघू शकता भाजी किती छान प्रकारे रंगीबेरंगी आणि सुंदर दिसत आहे. आपल्याला हे जस्ट 2-3 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, सर्व फ्लेवर वगैरे भाजीमध्ये इन्हॅन्स होण्यासाठी. आता मी ही उघडून बघते. हे बघा मस्त झाली आहे ना आपली मिक्स व्हेज. तर तुम्हाला ही व्हेज कुर्मा रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.